हॅलो नमस्कार. आई आलेली आहे घरी आणि ती करत आहे जेवण. आता माझी झालेली आहे पूर्ण जवळपास तयारी. आम्ही चाललेलो आहे नाशिक शालीमारला साडी घेण्यासाठी. ही आहे आमची नवरीबाई आणि तिची साडी जवळजवळ ऑलमोस्ट आमची डन झालेली होती. साड्या वेअर करून बघत होती ती. हे आहे शालीमारचं रोहिणी दुकान. त्याच्यामध्ये बघा आता कसं मान्सून सेल पण चालू आहे आणि एवढी काय गर्दी वगैरे नव्हती, पण आम्ही होतो आणि बरेचसे थोडेफार लोक होते. त्याच्यानंतर खाली गेलो तो तक्षशिला साडी बघण्यासाठी. तर तिकडची तक्षशिला काय आम्हाला एवढी आवडली नाही, तर त्याचा कपडा वगैरे असा वाटला नाही एवढा चांगला म्हणून. आणि त्याच्यानंतर तिकडची तक्षशिला आम्ही कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर एक दोन साड्या आपण अशा वेअर करून बघितल्या होत्या, पण त्या पण काय एवढ्या आवडलेल्या नाहीत. आणि ही बघा ही एक तक्षशिला बघितली. तक्षशिलात बरेच त्यांनी कलर वगैरे काही दुसरे ऑप्शन्स दाखवलेले होते आणि मी बघा आरशामध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघून चालू आहे माझं केस वगैरे सरळ करायचं काम. आणि हे बघा हे आहे मस्त छानसं दुकान. आणि साडी म्हटलं, साडी शॉपिंग म्हटलं की सर्वांनाच आवडीचा विषय आहे हा. आणि आपल्या लेडीजचा तर जरा जास्तच आहे हा आवडीचा विषय. आणि साड्या जर आम्हाला 5 घ्यायच्या होत्या आणि एकाच पॅटर्नमधल्या आम्हाला चौघींना 4 साड्या घ्यायच्या होत्या. माझ्या ज्या चुलत नणंद आहेत आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो होतो. त्याच्यातल्याच आता एक जरीचा कार्यक्रम आहे, तर तिच्या साखरपुड्याची जी शॉपिंग आहे ती आम्ही करायला गेलेलो होतो. साडी दुकानामध्ये बघा जरा रिनोव्हेशनचं पण काम चालू आहे. आणि हे बघा खूप छान छान टॉप्स वगैरे लावलेले होते शालीमारला. आणि टॉप वगैरे बघत बघत काही आपले गरारा पॅटर्न आहे, काही आपले दुसरे जे पॅटर्न आहेत ते बघत चाललेलो होतो. आणि त्याच्यानंतर परत आम्ही 2-4 दुकानं फिरलो. एका दुकानात गेल्यावर कधी शॉपिंग होत असते का कधी, पण जिकडे तिकडे जात होतो. आम्हाला साड्या काय आवडत नव्हत्या आणि रस्त्याने जे चाललेले दुकानं आहेत चालता चालता जे लागत होते कपड्याचे वगैरे आणि ड्रेसेस आवडत होते, पण गेलो तर साडी शॉपिंगसाठी होती. बघा खूप छान छान आहेत. आणि इकडे चालू चालूमध्ये मी एक पर्स पण घेतली आणि ही बघा छानशी पर्स भेटली. त्याच्यानंतर अननस खाल्लं आणि छानशी अशी तक्षशिलाची मी साडीची शॉपिंग केलेली आहे. तर ती तक्षशिला साडी मी घालणार आहे साखरपुड्याच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर आम्ही रिक्षा केली, रिक्षात बसलो आणि निघालो. तर बघा रस्त्याने पण बरेचसे लोक वगैरे सगळेजण जवळपास शॉपिंगच करत होते. आणि जाता करता आम्हाला रात्र झाली होती. म्हणजे जवळपास 7 वाजत आलेले होते. अंधार पडलेला नव्हता एवढा. आणि आता मी पोचलेले आहे घरी. तर भेटूया नेक्स्ट.